15 ऑगस्टपूर्वी सांगलीतील चिंतामणी नगर रेल्वे ब्रिज वाहतुकीस खुला न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात घोडे सोडण्यात येणार, दलित महासंघाचा इशारा। 15 ऑगस्टपूर्वी चिंतामणी नगर रेल्वे ब्रिज वाहतुकीस खुला न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात घोडे सोडण्यात येणार असा इशारा दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे। दलित महासंघाच्या वतीने कॉलेज कॉर्नर ते रेल्वे ब्रिज दरम्यान मोर्चा काढण्यात आला आहे। चिंतामणी नगर रेल्वे पुलाच्या जखडलेल्या कामामुळे सांगली शहरात येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। या कामाचा ठेकेदार एका राजकीय नेत्यांचा नातेवाईक असल्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत नाही, तरी त्याची चौकशी करून कारवाई करावी। तसेच 15 ऑगस्टपूर्वी काम पूर्ण करायचे अशी मागणी करण्यात आली असून पूल नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो, तरी तातडीनं पुलाचं काम पूर्ण करावं असंही त्यांनी सांगितलं आहे। ज्याप्रमाणे कायदेशीर बाबी पूर्तता करून सुद्धा या ठिकाणाला 2024 फेब्रुवारीमध्ये हा पूल बांधकाम ठेकेदार तसेच बांधकाम अधिकाऱ्यांनी करून घेतलेला नाही। संबंधित ठेकेदारांनी पुलास विलंब केला तर त्याच्यावर कायदेशीर पद्धतीने दंडाची कारवाई होईल, त्याचं बिल आकारण्यात येऊ नये अशा पद्धतीने लेखी नोटरी करून सुद्धा या ठिकाणाला ठेकेदारावर कोणत्या पद्धतीची कारवाई झालेली नाही। चिंतामणी नगर असेल, माधवनगर असेल, सांगलीचा जो इकडे माधवनगरकडे महापालिकेचे जे हद्द असेल तिथे जाणाऱ्या नागरिकांचे तर हाल होतच आहे। तसेच या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील पूर्व भागातून येणारे विद्यार्थी असतील, व्यापार वर्ग असेल, तसेच शासनाच्या शासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांचे सुद्धा या ठिकाणाला हाल होत आहे। आणि या ठिकाणी ठेकेदाराने आता आम्हाला 15 ऑगस्टला पूल देतो अशी सुद्धा लेखी आश्वासनं या ठिकाणाला दिलेली आहेत, पण पुलाचं काम बघता अजून सुद्धा अपुरं आहे आणि संबंधित बांधकाम अधिकारी कोणत्याही पद्धतीची कारवाई करत नाही। कारण या सगळ्यांनी मिळून मिल बाटके खाएंगे अशी या ठिकाणाला भ्रष्टाचाराचं मोठं गौंडबांगाल केलेलं आहे। संबंधित पूल हा वेळेत झाला असता तर त्या ठिकाणाला येणारा निधी या ठिकाणाला अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यात हडपण्यात आला नसता। त्यामुळे संबंधित राजकीय नेत्यांचा या ठिकाणाला आशीर्वाद असून संबंधित ठेकेदार हा एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचं समजलं जाते। त्यामुळे याकडे पूर्णपणे शासनाने दुर्लक्ष केलं आहे। याचा जाहीर निषेध व संबंधित ठेकेदाराला कारवाई करा, त्याचं बिल अदा करू नका, अधिकाऱ्याला बडतर्फ करा आणि तात्काळ पूल चालू करा। म्हणून आज आम्ही ठेकेदार साहेब आणि अधिकारी घोडं आणलेले आहेत, हे आम्ही आज घोडं घेऊन आलोय आणि तुम्हाला दाखवायला आणलेत। येत्या काळात संबंधित 15 ऑगस्टपर्यंत पूल आम्हाला ताब्यात न दिला नाही व संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाली नाही तर अधिकारी साहेब हा घोडा आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।